हे बघा मित्रांनो, हे बघा BMWचा सस्पेन्शन आहे भाई, कम्फर्ट म्हणजे नेक्स्ट लेवल। यार मजा येते चालवायला ही। ती 7.5ची 7.5 एवढं काय फरक आहे? बॉक्सर इंजिन आहे, 7 लाख टाकली की आम्हाला 1300 सीसी। मित्रांनो स्वागत आहे आपल्या न्यू व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो आज आपल्याकडे BMW 1300 GS ॲडव्हेंचर आहे, ही बघा रेड कलरची। आणि या बाईकचा प्रॉपर आपल्याला टेस्ट राईड मिळालेला आहे। आणि टेस्ट राईडच नाही, प्रॉपर मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि या बाईकचे काय वैशिष्ट्य काय, म्हणजे ही बाईक कोणासाठी आहे तेच ते सगळं जाणून घ्या या व्हिडिओमध्ये। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा। तर पहिले सिनेमॅटिक्स बघा या बाईकचे। तर मित्रांनो ॲक्च्युली सौभाग्य लागतं ही एवढी मोठी बाईक म्हणजे हातात मिळायला। आणि थँक्स टू BMW टीम, म्हणजे BMW मोटराईड ठाण्याची जी टीम आहे, सो थँक्स त्यांनी आपल्याला ही बाईक अरेंज करून दिल्याबद्दल। आणि खरंच ही बाईक एवढी खास आहे का ते आपण आज पूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। आणि ही पूर्ण टेक लोडेड बाईक आहे। याच्यावरती म्हणजे ॲडव्हेंचर बाईकचं जर का मी बोललो तर याच्यावरती कुठलीच बाईक नाही, ही टॉप ऑफ द लाईन बाईक आहे BMWची आणि इतर ब्रँड्सची मानलो तरी। तर मित्रांनो या बाईक्समध्ये एवढा खास काय आहे, तर सगळ्यात मेन याचा एवढा जो मॅसिव्ह लुक आहे, म्हणजे सगळ्यात मोठी बाईक जी आतापर्यंत ॲडव्हेंचरची आहे ती हीच आहे। याचा जो लुक आहे ना एकदम प्रीमियम ॲडव्हेंचर लुक आहे। आणि याचा जो कलर आहे तो रेसिंग रेड कलर आहे, जो की हा वाला स्टँडर्ड वेरियंट आहे, ह्याचा रेसिंग रेड कलर आहे। आणि फ्यूल टँक बाई सगळ्यात टॉप ऑफ द लाईन, फ्यूलची 30 लिटरची टाकी आहे। सो सगळ्यात मॅसिव्ह आहे, म्हणजे तुम्ही इझिली पूर्ण भारत दर्शन घ्या, तुम्ही भारताच्या बाहेर पण जाऊ शकता। आणि खास म्हणजे ह्याची जी LED लाईट सेटअप आहे बाई क्रेझी नेक्स्ट लेवल, म्हणजे सगळ्यात महागडी LED लाईट आहे ही। ह्याच्यामध्ये प्रॉपर BMW LEDची बॅजिंग पण केलेली आहे आणि सगळं LEDचं सेटअप आहे, सगळं LEDचं। म्हणजे ही बाईक आहे ना पूर्ण टेक लोडेड बाईक आहे, टेक लोडेड बाईक। आणि 1300 सीसीचा बॉक्सर ट्विन इंजिन आहे, तो या बाईकचा सोल आहे। आणि त्याच्यामध्ये ही बाईक 145 BHPची पॉवर प्रोड्यूस करते आणि 149 Nmचा न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते। तरी सगळ्यात पॉवरफुल बाईक आहे। आणि बाई हिचा एक्सपिरियन्स करणं मेन महत्त्वाचं आहे। आणि बिग इंजिनचा मोस्टली प्रॉब्लेम असतो की तुम्ही एक तर तुमचा टॉर्क चांगला असेल तर तुम्हाला इनिशियल पिकअप चांगला भेटेल, किंवा टॉर्क चांगला नसेल तर तुम्हाला हाय स्पीड चांगली असेल। पण या बाईकमध्ये दोन्ही आहे, म्हणजे बॅलन्स्ड आहे, बॅलन्स। याचा जो बॉक्सर इंजिन आहे ना तो एकदम बॅलन्स आहे, म्हणजे तुम्हाला स्मूथ रायडिंग मिळेल आणि प्लस तुम्हाला एकदम एफर्टलेस हायवे क्रुझिंग करायला मिळेल। आणि ओव्हरटेक्स करताना पण ही बाईक एवढी स्मूथ आहे, म्हणजे तुम्हाला टॉर्क पण जेव्हा तुम्हाला टॉर्कची गरज असेल तुम्ही थ्रोटल दिलात तर तुम्हाला तो इनिशियल पिकअप पण मिळेल। आणि तुम्हाला हाय स्पीडवरती असं नाही की याचा मिड रेंज खराब आहे, याचा टॉप स्पीड चांगला आहे, ह्याच्यामध्ये बाई सगळं बॅलन्स आहे, वेल बॅलन्स। म्हणजे तुमचा इनिशियल टॉर्क, तुमचं मिड रेंज आणि तुमची हाय रेंज ही सगळी एकदम बेस्ट आहे। तर मित्रांनो या बाईकबद्दल मी जेवढे फीचर्स सांगू तेवढे कमी आहेत, कारण की एवढी टेक लोडेड बाईक आहे ना। याची फक्त TFTचा एक व्हिडिओ बनवलेला तर तो मिनिमम 10-15 मिनिटाचा बनून जाईल। तुम्हाला जर का पाहिजे असेल तुम्ही कमेंट करा आणि मी तेव्हा नक्की बनवेल TFTचा पूर्ण। एवढं टेक लोडेड आहे ना TFTमध्ये पण। आणि याचे जेवढे पण माउंटिंग वगैरे दिले आहे, त्याचे क्रेडल माउंटिंग वगैरे आहे, ते सगळं अजून होतात ना, जेवढं सांगू तेवढं कमी आहे। तर मी आता ही बाईक कोणासाठी आहे, पहिला पॉईंट लॉंग टुरिंग। जर का तुम्ही स्टेट टू स्टेट ट्रॅव्हल करताय, तुम्हाला आउट ऑफ कंट्री पण जाऊन ही गाडी एक्सप्लोअर करायची, म्हणजे तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायची आहे, तर ही गाडी त्याच्यासाठी आहे। ही गाडी ओकेजनल राईड किंवा सिटीमध्ये चालवण्यासारखी नाही आहे, म्हणजे तुम्ही चालू शकता पण नाही आहे। पण कारण की ही बाईकचं वैशिष्ट्य असं आहे की ही बाईक तुम्ही जर का पहिल्या गिअरवर काढली ना त्याच्यानंतर ही बाईक खूप लाईटवेट वाटते। ही 300 किलोची जड बाईक आहे, हेवी बाईक आहे, बल्की बाईक आहे। तर तुम्हाला सिटीमध्ये ह्याचा प्रॉपर एक्सपिरियन्स पाहिजे ही चालवायची, बाकी हायवेमध्ये तर क्रुझिंग करायला एक नंबर आहे। म्हणजे सगळं क्रूज कंट्रोल एकदा टाकून दिली ना गाडी तुम्हाला आपोआप घेऊन जाईल। आणि मित्रांनो लकीली आपल्याला ही बाईक चालवायचा चान्स मिळालेला आहे आणि मी तो चान्स सोडणार नाही, कारण की मी बाईक पण आता चालवून घेऊन आलो इकडे। आणि मी आता परत एक चालवून प्रॉपर तुम्हाला दाखवतो राईड कशी आहे आणि प्रॉपर ही बाईकचा तुम्हाला एक्सपिरियन्स दाखवतो। मी केतनला पण मागे बसवणार आहे आणि पूर्ण बाईकचा व्ह्यू बघणार आहे। तर मित्रांनो मी आता मस्तपैकी गेअरअप झालं, ॲक्शन कॅमेरा पण लावले आणि चला टेस्ट राईड घेऊया आपण। हे बघा मित्रांनो, हे बघा BMWचा सस्पेन्शन आहे भाई, कम्फर्ट म्हणजे नेक्स्ट लेवल, खतरनाक ब्रो। चला मित्रांनो आपल्याला आता मस्त टेस्ट राईडचा मौका मिळालेला आहे आणि आपण आता चालूया। आणि याला इलेक्ट्रॉनिक मी वरती ॲडजस्ट करतो, हे बघा
वाह, ये होईना बात. आता चला निघूया. हो भाई, वाह काय मस्त फिलिंग यार. अशी चालवताना असं वाटत नाही एवढं मोठी बाईक चालवतोय, पण हाय मोठी बाईक. आपण नॉर्मल जी बाईक चालवतो तशीच फिलिंग आहे, फक्त ह्याचा हे स्ट्रक्चर खूप मोठं आहे असं. वाह, वाह वाह वाह, हा हा हा. BMW ची ब्रेकिंग पण काय सॉलिड आहे यार, जबरदस्त ब्रेकिंग आहे भाई. क्रेझी. गुड ॲडव्हेंचर. चला मित्रांनो, एंडिंग करायच्या पहिले आम्ही परत ही गाडी शोरूमला घेऊन चाललो आहे आणि आपली झीनोशो पण आपले तरुण भाऊ टेस्टिंग करत आहेत की काय बाईकमध्ये काय फॉल्ट आहे की नाही. चला. अरे बाई जड हत्ती, अरे जड हत्ती. चलो. पहिला आपली झीनोशो भारी दिसते रे मागून. यार मजा येते रे चालवायला. ही इथं मोकळ्या रोडवर चालवायला मजा आहे. हे ट्रॅफिक बिफिकवर नाखो रे नाखो. पिकअप आहे रे हिला, अरे रोड मोडवरती. भाई काय क्रेझी बाईक आहे यार. म्हणजे आता असं वाटतं की बाई आपली फ्युचर बाईक थोडी मोठी बाईक असली पाहिजे, भले वेळ लागेल घ्यायला, कारण की बाईक ऑफकोर्स कोणी अफोर्ड करू शकत नाही. म्हणजे 30 लाखाच्या वरती आहे डायरेक्ट बाईक. मी प्राईस सांगत नाही, कारण की प्राईसचं मी आता अजून ह्याचे वेगवेगळे वेरियंट्स आहेत तर वेगवेगळे प्राइसिंग आहेत, ते मला अजून आलेलं नाही इन्फो. तर मी तुम्हाला पाहिजे तर मी कमेंटमध्ये सांगेल. दिसायला खूप हेवी आहे आणि ॲक्च्युली हाय पण म्हणजे जड बाईक आहे, पण ही आता मी बसलो आहे ना तर मला एक वेगळाच कॉन्फिडन्स आला आहे आणि असं वाटतं आहे की बाई नाही आपली BMW एक घरी आली पाहिजे. ड्रीम बाईक आहे बाई आता तर. म्हणजे चालून जी फील घेतली आहे ना त्याच्यानंतर आता ती डोक्यात बसली आहे. आपण इन फ्युचर नक्की घेणार, एक ना एक दिवशी घेणार नक्कीच. आणि या ड्रीम बाईक आहे खरंच, म्हणजे जबरदस्त मजा आली चालवून. बॉक्सर इंजिन आणि ह्याचा एक वेगळाच रोड प्रेझेन्स आहे. ह्याच्या या बाईकसारखा रोड प्रेझेन्स कुठलाच बाईकला नाही. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा, आणि असे अजून व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तरी कमेंटमध्ये सांगा मला, आणि या व्हिडिओला लाईक जरूर करा.